नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते, तत्वनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे, आपल्या तत्वाबरोबरशी तडजोड शेवटपर्यंत न करणारे असे त्यांचं 2 डिसेंबरला सायंकाळी निधन झालं. आपलं घर इथेच त्यांचा हल्ली जास्त करून मुक्काम असायचा आणि आपलं घर येतेच असताना त्यांना उलट्याचा त्रास होऊ लागला आणि मग उलट्याचा त्रास होतो आहे म्हणून त्यांना सोलापूरला रुग्णालयात हलवण्यासाठी नेण्यात येत होतं आणि त्या प्रवासादरम्यानच पन्नालाल भाऊ यांची प्राणज्योत मालवली. पन्नालाल भाऊंनी देहदान करण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांचं आज देहदान करण्यात आलं. त्यापूर्वी त्यांचा मृतदेह लोकांना अंत्यदर्शनासाठी काही काळ ठेवण्यात आला होता. अनेकांनी भाऊंचं अखेरचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे वैशंपायन महाविद्यालयाला त्यांचं देहाचं दान करण्यात आलं आणि महाराष्ट्र एका सच्चा समाजवादी नेत्याला मुकला असंच आज म्हणावं लागलं. काल जिल्ह्यात नगरपरिषदांसाठी जे मतदान पार पडलं ते मतदान काही नगरपरिषदात मतदानात गेल्या वेळीपेक्षा म्हणजे 2016पेक्षा घट झालेली दिसली, तर अनेक ठिकाणी मतदानात वाढ पण झाली. 9 वर्षाच्या काळात सर्वच नगरपरिषदात मतदार संख्या वाढलेली आहे. त्यातही 18 ते 25 या गटातील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेवटी रात्री जी मतदानाची आकडेवारी आली आहे त्या आकडेवारीनुसार धाराशिव शहरात 61.4% एवढं मतदान झालं असून ते गेल्या वेळीपेक्षा जास्तच आहे. तर कळंब येथे 71.69% मतदान झालं असून ते 2016पेक्षा अधिकच आहे. तुळजापूर शहरात मात्र 80.24% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असला तरी इथं मतदानात गेल्या वेळेसपेक्षा घट झालेली आहे. परांड्यात 78.23% एवढं मतदान झालं असून इथंही मतदानात वाढ झाली आहे. भूममध्ये 79%हून अधिक मतदान झालं असून इथंही मतदानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. नळदुर्गमध्ये 73%हून अधिक मतदान झालं आणि याही नगर परिषदेला मतदानात वाढ केल्याचं दिसून येत आहे. मुरुममध्येही 67.40% एवढं मतदान झालं होतं आणि येथेही 2016पेक्षा जास्त मतदानाची टक्केवारी झाल्याचं दिसून आलं आहे. उमरग्यात 64.81% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि 2016पेक्षाही इथल्या मतदान टक्केवारीत वाढ झाल्याचंच दिसून आलेलं आहे. एकंदरीत पाहता ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे तिथं निश्चितच सत्ताधारी पक्षाला धोका होतो असं आत्तापर्यंतचं पूर्ण भारतात जिथं मतदान होतं तिथल्या
निकालावर दिसून आलेला आहे. आता या ठिकाणी त्या एकटं तुळजापुरात मतदानात घट झाली आहे आणि 7 नगर परिषदेच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. तर मग ह्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कोणाला आणि कसा होतो हे ज्यावेळेस 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडेल त्यावेळेस निकाल हाती येतील. त्यावरून मग त्याचा फायदा कोणाला झाला आणि तोटा कोणाला झाला हे सर्वांनाच कळून येणार आहे. नगर परिषदच्या निवडणुकीत महाराष्ट्रभर वेगवेगळे किस्से घडले आहेत. अनेक ठिकाणी हमरी-तुमरी झाली आहे, कुठं गच्ची झाली आहे, कुठं दगडफेकीचे प्रकार घडले आहेत, कुठं मतदारांना पैसे वाटप करताना काहींना रंगेहात पकडण्यात आलं आहे. अशा घटना घडलेल्या आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी लग्न असतानाही स्वतःचं आणि त्या वधूचं दोघांनीही जाऊन मतदान केलं आहे आणि परत लग्नगाठ बांधली आहे. कोकणात तर एका उमेदवाराचंच लग्न 2 डिसेंबरलाच होतं. त्यानं त्याची तर एकीकडं लग्न आणि दुसरीकडं नगर परिषदेची निवडणूक, त्यामुळं धावपळच झाली. आणि अशा या धावपळीच्या याच्यातच तुळजापूर शहरात काल एक हृदयद्रावक अशी घटना घडली. तुळजापूरच्या प्रभाग क्रमांक 2मध्ये राजश्री भोसले ह्या मतदान करायला त्यांना 3-4 दिवसापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. मग त्यावर त्यांनी उपचार घेतले होते. त्यांना तेथील डॉक्टरनं धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं होतं. तिथंही उपचार घेतल्यानंतर त्या 29-30 हे 2 दिवस उपचार झाल्यानंतर त्यांनी आता मला स्वस्थ वाटतंय असं सांगून त्या 30 तारखेला दवाखान्यातून डिस्चार्ज घेतला होता. त्या तुळजापूर शहरात आपल्या घरी आल्या होत्या आणि 2 तारखेला नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी म्हणून त्या मतदान केंद्रावर गेल्या. मतदान केलं आणि मतदान करून त्या मतदान केंद्राच्या खोलीच्या बाहेर येताच त्यांना भोवळ आली. भोवळ येऊन त्यांना चक्कर आली आणि मग तेथील मतदान केंद्रावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीनं तिथं मतदानासाठी मतदान केंद्रावर शासनाचं जे वाहन होतं त्या वाहनाद्वारे त्यांना मग उपचारासाठी दवाखान्याकडे हलवण्यात आलं आणि दवाखान्यापर्यंत पोहोचण्याआधीच राजश्री भोसले या कालवश त्यांच्या निधनामुळं तुळजापूर शहरात काल दिवसभर त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येईल असं चित्र. तर अशा घटना ह्या कालच्या निवडणुकीत घडलेल्या आहेत. आता आपण इथंच थांबतोय. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद. 2025चा दखलचा दिवाळी अंक हा मित्र आणि मित्रत्व या विषयावर वाहिलेला आहे. या अंकात मित्र आणि मित्रत्वासंबंधी अनेक प्रतितेश आणि नवोदितांचे पण लेख प्रकाशित करण्यात आलेले आहेत. हा दिवाळी अंक उद्या सोमवारपासून राज्यातील बहुतांशी बुक स्टॉल आणि मुख्य बुक स्टॉलवर उपलब्ध असणार आहे.